विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26 या अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयासाठी आपण ज्या अभ्यासाची माहिती बघणार आहोत त्यामध्ये मेजर हा पेपर भारतीय संविधान आणि शासन BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्याकरिता ठेवण्यात आलेला आहे. या पेपरची माहिती आपण मागच्या अनेक तासिकेमध्ये बघितलेली आहे. म्हणूनच या पेपरची पुनर्उजळणी करण्यासाठी भारतीय संविधानाचा जो ऐतिहासिक विकास सांगितलेला आहे त्याची माहिती मागच्या काही तासिकेमध्ये बघितलेली आहे. त्याचाच हा उत्तरार्ध भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताने संविधान 26 जानेवारी 1950ला स्वीकारलेला आहे. आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या दिनानिमित्त आपण माहिती बघत आहोत. विशेषतः हा जो संविधान स्वीकारण्याचा दिवस आहे, ज्या संविधान स्वीकृतीतून आपण धर्म, जात, पंथ, वंश, लिंग हा जो भेद होता तो त्यागून आज आपण स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वांचा स्वीकार करून नवीन अशा संविधानामध्ये आपण प्रवेश करत आहोत. या प्रवेशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आज आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, 1920 ते 1930 या कालखंडापर्यंत भारताच्या सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक वसा आणि वारसाचा ऐतिहासिक आढावा आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणून जेव्हा 20व्या शतकातील पहिले दशक असेल, दुसरे दशक असेल, तिसरे दशक असेल, चौथे दशक असेल, या चारही दशकामध्ये भारतामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे मित्रांनो ते अद्वितीय आहे. या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा ज्या महापुरुषांना जातो त्या महापुरुषांच्या योगदानातून हे संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानाच्या निर्मितीमध्ये जो ऐतिहासिक आढावा आहे याचाच आज आपण विचार करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जे ब्रिटिश भारतात आलेले होते त्यांच्या पारतंत्र्यात हा भारत होता. जवळपास 150 वर्ष त्यांनी या देशावर राज्य केलेले होते. ते राज्य करून जात असताना ज्या पद्धतीने या शासन प्रणालीचा, या स्वातंत्र्याचा त्यांनी विचार केला, असा विचार जगातील कोणत्याच देशासोबत झालेला नव्हता. 1942 मध्ये भारतामध्ये जे कॅबिनेट मिशन येतं ते मिशन येऊन भारताला एक संविधान देण्याचं, स्वातंत्र्य देण्याचं विचार मांडलं जातं. त्या मिशनला खऱ्या अर्थाने विरोध करण्यामध्ये भारतातली जनता ही कमी पडलेली नाहीये. भारताचा मुख्य उद्देश हाच होता की भारताला स्वातंत्र्य मिळावं. परंतु द्वितीय महायुद्ध जेव्हा जगामध्ये घडलं तेव्हा या जगावरती जे राज्य होतं ते राज्य ब्रिटिशांचं संपुष्टात येत होतं. त्या राज्याच्या संपुष्टात येण्याच्या पद्धतीमध्ये प्रत्येक देशांचं योगदान थोडं थोडं होतं. त्याच पद्धतीने भारताचं सुद्धा होतं. आणि जेव्हा 3 जून 1946 मध्ये भारतामध्ये परत एक
समिती ब्रिटिशांद्वारे पाठवली जाते आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे. या स्वातंत्र्यासोबतच तुम्हाला विशिष्ट असं संविधान स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या देशाचं संविधान तुम्हीच तयार करावं लागेल. या स्वरूपाची प्राथमिक स्वरूपाची चर्चा जेव्हा भारतामध्ये या समितीसमोर केली जाते तेव्हा या समितीमध्ये जे विचार मांडले जातात त्या विचारानुसार भारत आणि पाकिस्तान हे वेगळे होणार आहेत हे सिद्ध होतं. आणि यासोबतच भारतातील जे प्रांत आहेत त्या प्रांतांना सुद्धा प्रतिनिधित्व देणं गरजेचं होतं. या फुटीरवादी विचारामुळे भारतामधलं वातावरण अतिशय बिघडून जातं आणि बिघडल्यानंतर या कालखंडातच 9 डिसेंबर 1946 भारत हा संविधान निर्माण करण्यासाठी कामाला लागतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संविधान निर्मितीमध्ये जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी या सभागृहामध्ये असतात. त्या सभागृहातील प्रतिनिधींची निवड कशा पद्धतीने होते याची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी जे संविधान निर्माण केलं जातं त्या संविधान सभेमध्ये जे प्रतिनिधी निवडून येतात त्या प्रतिनिधींची निवड कशी करावी हा प्रश्न इथल्या सिस्टमला पडतो आणि ते म्हणतात की आमचे प्रतिनिधी आम्ही लोकशाहीद्वारे निवडून देणार आहोत, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडणार आहोत. आणि या अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जे मतदार होते त्या मतदारामध्ये जवळपास 28.5% लोक एकूण प्रौढ नागरिकांपैकी मतदान करणारे होते. मग हा मतदार वर्ग मतदान प्रणालीचा कसा स्वीकार करायचा? जो भारतामध्ये साक्षर आहे, जो या देशात कर भरण्यास लायक आहे, अशा व्यक्तींना या देशामध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला. आणि ते मतदानासाठी जेव्हा निर्माण होतात ते मतदानासाठी प्रवृत्त होतात तर त्यांच्या मतदारसंघातून जे प्रतिनिधी निवडले जातात तर एकूण 389 प्रतिनिधी या जनसमुदायातून निवडणार होते. या 389 प्रतिनिधीपैकी 296 प्रतिनिधी जनतेद्वारा निवडले जात होते आणि 93 प्रतिनिधी हे वेगवेगळ्या संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून निवडल्या जाणार होते. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जवळपास 565 अशी संस्थान होती की त्या संस्थानाचे प्रतिनिधी भारतामध्ये होते. त्या प्रतिनिधींमधून जवळपास 93 प्रतिनिधी हे संस्थानाचे म्हणून निवडून येणार होते. पण जेव्हा या प्रतिनिधींची निवड झाली त्या प्रतिनिधीमध्ये 208 प्रतिनिधी हे काँग्रेसचे म्हणून निवडून आले, 73 प्रतिनिधी हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी निवडून आले, 15 प्रतिनिधी हे वेगवेगळ्या अपक्षातून प्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि 93 प्रतिनिधींची निवड संस्थानाच्या प्रतिनिधीतून केली होती. अशा पद्धतीने 208, 73, 15 आणि 93 एकूण 389 प्रतिनिधी या संविधान सभेमध्ये निवडून आलेले होते. परंतु विद्यार्थ्यांनो, यापैकी फक्त काँग्रेसच्या प्रतिनिधींचाच सहभाग होता, अपक्षांचा सहभाग होता. मुस्लिम लीगचे काही प्रतिनिधी या संविधान सभेवर बहिष्कार टाकलेले होते आणि संस्थानाचे प्रतिनिधीसुद्धा या संविधान सभेवर बहिष्कार टाकलेले होते. अशा पद्धतीने या प्रतिनिधींची जी निवड झालेली होती त्यातील
जे प्रतिनिधी संविधान सभेमध्ये होते ते प्रतिनिधी वेगवेगळ्या संस्कृतीचं अध्ययन करणारे, वेगवेगळ्या शिक्षणाचं स्वीकार करणारे आणि त्या शिक्षणातून संस्कृतीतून त्यांनी या देशामध्ये प्रवेश केलेले होते. अशा या प्रतिनिधींची ओळख आपण आजच्या तासिकेमध्ये बघितलेला आहोत. धन्यवाद.